रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. आजच्या या भागामध्ये आपण रावण रचित शिवतांडव स्तोत्रम यातील 15वा आणि शेवटचा श्लोक पाहणार आहोत. श्लोक आधी आपण ऐकू, नंतर त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि पूर्ण श्लोकाचा अर्थ पाहू. श्लोक असा आहे: पूजावसान समये दशवक्त्र गीतम यशंभुपूजन परम पठति प्रदोषे तस्य स्थिरां रथ गजेंद्र तुरंगयुक्तां लक्ष्मीं सदैव सुमुखीं प्रददाति शंभुः. हा या स्तोत्रातील फलश्रुतीचा श्लोक आहे. प्रत्येक स्तोत्रामध्ये शेवटी हे स्तोत्र पठण केल्यामुळं मनुष्याला काय फायदा होतो हे सांगणारा एक श्लोक असतो. त्याला फलश्रुती असं म्हणतात, की हे स्तोत्र पठण केल्यामुळं काय फायदा होईल हे त्याच्यामध्ये सांगितलेलं असतं. तसंच तांडव स्तोत्रामधील हा श्लोक फलश्रुतीचा आहे. प्रत्येक शब्दाचा अर्थ बघूया. पूजावसान समये, पूजा अधिक अवसान समये. पूजा म्हणजे पूजा आणि अवसान म्हणजे समापन, समाप्ती. पूजा झाल्यावर, पूजेची समाप्ती झाल्यावर किंवा त्यावेळी, पूजा समाप्त झाल्यावरच्या वेळी. दशवक्त्र गीतम, दशवक्त्र म्हणजे रावण, दशानन, त्याला 10 तोंड होती म्हणून त्याला दशवक्त्र म्हणतात. गीतम म्हणजे त्यानं गायलेलं, त्यानं रचलेलं. यह म्हणजे जो. शंभुपूजन परम, शंभुपूजन शंकराच्या पूजेमध्ये जो लीन झालेला आहे, जो शंकराच्या पूजा करण्यामध्ये प्रवण आहे, शिवभक्त आहे. पठती म्हणजे वाचतो, म्हणतो, पठन करतो. प्रदोषे म्हणजे संध्याकाळी. तस्य म्हणजे त्याला, त्याची. स्थिराम म्हणजे स्थिर असलेली. रथ म्हणजे रथ. गजेंद्र म्हणजे उत्तम हत्ती. तुरंग म्हणजे घोडे आणि युक्त म्हणजे यांनी युक्त. उत्तम हत्ती, घोडे, रथ यांनी युक्त. लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी. सदैव म्हणजे नेहमी, सतत, निरंतर. सुमुखीम याचा अर्थ शुभानना, सुंदर. प्रददाती म्हणजे देतो, आणि कोण देतो तर शंभू. शंभू म्हणजे शिवशंकर. शंभू हे नावसुद्धा शंभू म्हणजे शम म्हणजे कल्याण, जो कल्याण करतो तोच शंभू. तो काय देतो तर स्थिर अशी लक्ष्मी देतो. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. पूजा झाल्यानंतरच्या वेळी, संध्याकाळी, जो शिवभक्त रावणाने रचलेलं, रावणाने गायलेलं हे स्तोत्र पठन करतो, त्याला शिवशंकर स्थिर, उत्तम प्रकारचे हत्ती, घोडे आणि रथ यांनी युक्त असलेली शुभानना अशी सुंदर अशी लक्ष्मी सदैव प्रदान करतो, सदैव देतो, असं या श्लोकाचा अर्थ आहे. यातील स्थिराम हा शब्द महत्त्वाचा आहे. स्थिराम लक्ष्मी म्हणजे स्थिर असलेली लक्ष्मी. कारण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे. ती कधी कुणावर प्रसन्न होईल आणि कधी कुणावर नाराज होईल हे सांगता येत नाही. ती आज आहे तर उद्या नाही. अतिशय चंचल अशी ही लक्ष्मी आहे. पण शंकर जी त्यांच्या कृपेमुळे लक्ष्मी देतात ती स्थिर राहणारी आहे, कायम टिकणारी आहे, सदैव राहणारी आहे. म्हणून शंकरांच्या भक्तीमुळं, हे स्तोत्र पठण केल्यामुळं स्थिर लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते, असं या श्लोकाचा अर्थ आहे. आपण श्रावणी सोमवारपासून शिवतांडव स्तोत्रांचा अर्थ सांगण्याचा हा प्रकल्प सुरू केला होता. तो आज पूर्णत्वाला गेला आहे, याचा मला आनंद होत आहे. आपल्या सर्वांना हे सगळे भाग कसे वाटले? जर आपल्याला आवडले असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे आणि आपले अभिप्राय नक्की कळवावे. धन्यवाद.